हॅलो चेक. हॅलो चेक. हा एकविरा चषक 2022 स्पर्धेचा आजचा चौथा दिवस. चौथ्या दिवशी उपस्थित सर्व क्रीडा रसिक त्याचबरोबर टेन क्रिक वाहिनीद्वारे जोडलेल्या सर्व रसिकांचं सकाळच्या सत्रात समालोचक सुनील शेळके सरसमोर स्वागत करतो आणि घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. तिकडे लढत सुरू आहे. प्रथमारंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती, तुझ्या दर्शने मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव, सर्व कार्य सुसर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधित्राता असणाऱ्या गणरायाला वंदन करूया आणि मैदानाच्या आतमध्ये जाऊया. निश्चितच दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहू शकता. देवगाव टायगर वर्सेस आंबेडिया दोन संघांदरम्यान आजच्या दिवसातील पहिला सामना सुरू आहे आणि दुसरं षटक सुरू असताना धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या 39 आहेत आणि आतापर्यंत आपण पाहिलं की सचिन बाद झालेले आहेत आणि स्वप्नील आणि त्याच्या साथीने अक्षय नावाचा निश्चितच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाश शेळके, भाऊसाहेब डोंगरनवे यांच्याकडून दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. या आयोजन नियोजनाला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. गोलंदाज तयार. या बैचा चेंडू उडवलाय पाहायचे. याला शॉर्ट ऑफ गुडलेनचा होता. बाउन्स कव्हर केला, त्यानंतर चेंडूला उडवून दिला. क्षेत्ररक्षकाच्या अगदी पुढ्यात जाऊन चेंडू पडतोय. सेफ लँडिंग आणि 2 धावा या धावपलकर जोडण्याची संधीकडे मात्र आहे. या 2 धाब्याने धावपलक 2 वाढत असताना आपण पाहू शकाल 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा यावेळेस या धावपलकर झाल्यात आणि याचबरोबर मित्रांनो 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अंती 41 धावा धावपलकावर. चौथं षटक जोपर्यंत सुरू होईल तोपर्यंत जाऊया डीजेच्या माध्यमातून संगीत ऐकूया. गोलंदाज पहिला चेंडू लोअर फुल टॉस आहे. चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी जिकडे तैनात आहेत तिकडेच हा चेंडू इथे मात्र प्लेस केला गेला. अप्रतिम झेल झाला. फलंदाज बाद. सचिन आणि स्वप्नील निश्चितच आघाडीसाठी गेले होते. चांगली फलंदाजी दोघांची राहिली आहे. स्वप्नील पोटे मला वाटतं निश्चितच अगोदर त्या गोष्टीकडे लक्ष नव्हतं. आमचे साथी समालोचक आहेत आणि जेबेल पॅनलचे चांगले पंच आहेत आणि इथे मात्र बाद झालेले आपण पाहू शकलात. यानंतर अक्षय आणि विशाल नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण अनुभवू शकाल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं निश्चितच पहिलं षटक संपलं होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या.
पहिल्या षटकात 11 आवल्या त्या, तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 16 धावा धावपलकावर लागल्या गेल्या आणि चौथं षटक हिरामन याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये इकडे फेकलं जातं. पाहिजे कशा पद्धतीने या षटकाला सुरुवात तर चांगली केलेली आहे गोलंदाजाने, यानंतर कशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो करेल. फलंदाजीसाठी तयार अक्षय आणि त्याच्या साथीने विशाल. चोपन्न धावा धावपलकावर, 54. मैदानाच्या आतमध्ये झाला. 54 धावा धावपलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळाल्या. क्रमांक 5 साठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आंबेळे संघाकडून संतोष नावाचा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करतोय. फलंदाजीसाठी अवेलेबल आहेत विशाल आणि अक्षय. स्ट्रायकिंग एंडला विशाल. यावेळेसचा फटका आहे चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला. अपिश ड्राईव्ह आपण पाहिली. ऑफ ड्राईव्ह यावेळेस 2 धावा धावपलकावर जोडल्या गेल्या आणि धावपलक 2 ने वृद्धिंगत होत असताना आपण पाहू शकाल यावेळेस धावपलकावर धावा लागलेले त्या 56. आई एकविरा चषक 2022 हे भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन, मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. स्पर्धेचा आजचा चौथा दिवस, चतुर्थ दिवस. गोलंदाज तयार. यावेळेस अप्रतिमरित्या चेंडू इथे मात्र हाताळला. त्रिफळाची 4 रूपाने बाद होईल. यावेळेस विशाल आणि देवगाव संघाला लागलेला तिसरा हादरा. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करत असताना दौलत तुपे याला आपण पाहू शकाल. 56 धावा धावपलकावर आहेत. पायचे गोलंदाज तयार आहेत संतोष. या षटकातील मला असं वाटतं 4 चेंडूंचा खेळ येणं, यानंतर 600 पायचे कशा पद्धतीने यांतर फलंदाजी राहील. या फलंदाजांची 1-2 मोठा फटका आला तर निश्चितच धावपलक अजून पुढे जाईल, यामध्ये शंका नाही. इथे हुक केलं चेंडूला. पायचे क्षेत्ररक्षक तैनात नाहीयेत. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न फार चांगला होता, त्याला हुलकावणी देऊन चेंडू सरळ निघून गेला. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, 4 रन्स. इरादे बनते हैं, इरादे बिगड़ते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. सा म्हणजे साक्षात, ई म्हणजे ईश्वर. साक्षात ईश्वर असणाऱ्या साईबाबांचं संगीत मित्रांनो आपल्याला ऐकायला मिळालं. डीजेमॅनचं धन्यवाद व्यक्त करूया. धावपलकावर 4 धावा सुद्धा जोडल्या आणि धावपलक 60 पर्यंत गेलेला आपल्याला पाहायला मिळालं. यानंतर 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. संतोष नावाचा गोलंदाज स्वतःला तयार करतोय.
यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो, पडल्यानंतर थोडा आतल्या अंगाला वळला सुद्धा. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू आलेला आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे. फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा खेळ यानंतर येणे शेष आहे. एखादा मोठा फटका इथे मात्र अपेक्षित असेल खेळाडू कक्षाला, आणि एखादी विकेट, एखादा निर्धाव चेंडू अपेक्षित असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. यावेळेचा फटका अप्रतिम आहे. स्वीपर कव्हर मधून क्षेत्ररक्षक आले आणि चेंडू इथे मात्र अडवून त्याची फेकी केली. 2 धावा इथे मात्र धावफलकावर जोडण्याची संधी इथे मिळाली. 2 धाब्याने धावफलक जोडणे वृद्धिंगत होत असताना 62 धावा यावेळेस या धावफलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. मला असं वाटतं अक्षय की ज्याच्या बॅटमधून मोठे फटके आपण पाहिलेले होते, तरी स्ट्रायकिंग एंड लाईन खरं तर अपेक्षित होतं खेळाडू कक्षाला, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते होताना पाहिलं नाही. शेवटचा चेंडू, विल ही गो फॉर विकेट, रिव्हर्स अटेम्प्ट. काय होतं मैदानाच्या आतमध्ये, एक धाव पूर्ण असेल की नाही? मला असं वाटतं एक धाव पूर्ण आहे आणि दुसरीसाठी फलंदाज धावबाद झालेले आहेत. याचबरोबर निर्धारित 5 षटकांचं पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंती आपण जर विचार केला तर 3 गडी गमावत असताना देवगाव टायगर्सने धावा लावलेल्या आहेत त्या 63 आणि 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. इथे मात्र दुसऱ्या सत्रामध्ये हा सामना जिंकण्यासाठी आंबेळे या संघाला. यानंतरचा सामना टोकावडा वर्सेस बेलपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. टोकावडे वर्सेस बेलपाडा, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच यायचं आहे.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं पहिल्या सत्राच्या अंती प्रथम फलंदाजी करत असताना निश्चितच धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत 63 आणि 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये ते मात्र करावं लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल आंबे या संघाला संतोष गडगे आणि कैलास भांडे नावाचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. सामना सुरू. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या अगदी बाहेर आहे आणि अप्रतिमरित्या हा चेंडू इथे मात्र हाताळला गेला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर अचूक टप्पा त्याचा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूवर दिली गेलेली दिशा ही सुद्धा चांगली होती. निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात केलेली आहे गोलंदाज रोशन भांडे याने. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटके फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. इतर सर्व क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. हा चेंडू सुद्धा चांगला आहे. चेंडू पडल्यानंतर निश्चितच एक अँगल क्रिएट झाला होता आणि तो अँगल कव्हर करता आला नव्हता फलंदाजाला. चेंडूपळीचा संपर्क नसला तरी बाईकच्या रूपाने एक धावेकडे मात्र या धावपलकावर जोडली जाईल आणि धावपलक 1ने निश्चितच आता मात्र या धावपलकावर 1ने श्रीगणेशा झालेल्या धावपलकाचा आपल्याला पाहायला मिळेल. धावपलकाला प्रारंभ झाला, सुरुवात झाली आणि ती दुसऱ्या चेंडूवर. गोलंदाजी आतापर्यंत रोशन याची चांगली राहिली आहे. फलंदाज आपण पाहिले तर संतोष आणि कैलाश नावाचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेले आहेत. खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी त्यांना करावी लागेल. 64 धावांचं लक्ष त्यांच्या समोर आहे. हाही चेंडू अप्रतिम आहे. चेंडू पडल्यानंतर अधिकची उसळी घेत नाही. या पद्धतीने चेंडू तुम्हाला जर ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवायचा असेल आणि त्यावर जर उसळी नसेल तर निश्चितच फलंदाजासाठी खूप परिस्थिती प्रतिकूल आहे. मला असं वाटतं वेगळा काहीतरी विचार फलंदाजाला करावा लागेल या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी. गोलंदाज तयार. इथे हा चेंडू सुद्धा अप्रतिम आहे. जी लाईन आहे ती अतिशय चांगली आहे आणि त्याचबरोबर जी लेन ठेवली जाते ती सुद्धा व्हेरी हार्ड लेन ठेवली जाते. त्यामुळे चेंडूपळीचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. धावपलक स्थिर आहे. फक्त आणि फक्त एक धाव या धावपलकावर जोडली गेलेली आहे. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं. हा फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड खेळून काढलाय. एक क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. सुरुवात दमदार. हा चौकार. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाने अंतिमतः पोहोचू शकले नाही चेंडूपर्यंत. चौकार आला. इथे हा फटका अप्रतिम आहे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. व्हॉट अ गुड शॉट. चौकार. पहिलं षटक संपलं. 9 धावपलकर आहेत. एकही गडी आतापर्यंत बाद झाला नाही आणि 64 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ते मात्र आहे. पहिलं सत्र 63 धावांपर्यंत गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं. 64 धावा हा सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कुठून काढावे लागतील. फलंदाजांना पहिलं षटक संपलं आणि 9 धावा या धावपलकावर लागलेल्या निश्चितच आपल्याला पाहायला मिळाल्या. क्रमांक 3चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय टोले याची फलंदाजी निश्चितच चांगली राहिली होती या फलंदाजाची. आणि खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही चांगली फलंदाजी करत असता त्यावेळेस तो कॉन्फिडन्स तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये निश्चितच मदत करत असतो. आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. कोणत्याही क्षेत्रासाठी कोणतंही काम तुम्ही करत असता ते कॉन्फिडेंटली आपल्याकडून झालं पाहिजे आणि जितका कॉन्फिडन्स लेवल हाय असेल तितकी त्या कामामध्ये अचूकता असते. गोलंदाज तयार. अक्षय.
हा फटका चांगला आहे, स्लॉक केले, चेंडूला पाहायचा आहे, अंतर मिळेल का? येस इट इज ऑल द वे फॉर सिक्सर. संगीतामध्ये रिक्षावाला जरी वाट बघत असेल, इथे मात्र फलंदाज वाट बघत होता अशा पद्धतीचा चेंडू माझ्या समोर कधी येतो आणि त्याला मी सीमारेषेच्या पार कधी दाटतो. धावफलक पुढे सरकले, 15 धावा धावफलकावर. इथे हा फटका सुद्धा पाहायचा आहे, चांगला. यस इट इज षटकार. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, षटकार आहे. खेळाडू कक्षामध्ये शांतता ठेवा, क्षेत्ररक्षकाने षटकार दिलाय, तुम्ही गोंगाट कशाला करता? नाही नाही षटकार इकडे मात्र चेक केला गेला टेक्निकल टीमच्या माध्यमातून आणि ज्यावेळेस झेल झाला त्यावेळेस पाय त्या रेषेवरच होता. यस स्वप्नील षटकार आहे. हा बघितलं, मी पण बघितलं. नाही बरोबर आहे, सीमारेषेच्या लगत ज्यावेळेस अशा झेल उडतात त्यावेळेस निश्चितच आपल्या मनामध्ये कुठेतरी संभ्रम असतो. परंतु ज्यावेळेस झेल तर अप्रतिम होता, परंतु ज्यावेळेस झेल झाला त्यावेळेस त्यांचा पाय जो आहे क्षेत्ररक्षकाचा तो अगदी लाईनवर टच आहे. षटकार इथे मात्र आलेला आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 6 ने पुढे सरकलेला आहे. 21 धावा या धावफलकावर लागलेल्या निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने गोलंदाजाच्या पाठीचा कणा आहे असं म्हटलं जातं. क्षेत्ररक्षण तर फार चांगलं झालं होतं, परंतु अंतिम क्षणाला सीमारेषे लगत ज्यावेळेस सीमारेषेच्या अगदी जवळपास ज्यावेळेस प्रयत्न क्षेत्ररक्षकाला करावा लागतो, खऱ्या अर्थाने त्याला चेंडूवर सुद्धा नजर ठेवायची असते आणि सीमारेषेवर सुद्धा नजर ठेवायची असते आणि अशा वेळेस कुठेतरी गफलत झाली, गोलंदाज तयार. यावेळीचा चेंडू डावी एसटीच्या खूप बाहेर आहे. 22च्या रूपाने एक धाव मिळेल आणि हा चेंडू निश्चितच वाईट मैदानाच्या आतमध्ये हाताळलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि धावफलक निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं 23 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. आपण पाहिलं तर 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग किती मात्र करायचा आहे आणि तो पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 23 धावा धावफलकावर लागलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय याला तयार व्हावं लागतं. हे षटक दुसरं आहे. यावेळेस व्हॉट अ ग्रेट शॉट, व्हॉट ए ग्रेट शॉट, रिव्हर्स अटेम्प्ट आणि चेंडू सरळ निघून गेला, सीमा पार, चौकार. अगदी बॅकफुटला ढकलले या फलंदाजाने असं म्हणायला हरकत नाही. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आलेत, 1 चौकार आला. काय अप्रतिम फलंदाजी इथे मात्र राहिली आहे कैलास नावाच्या या फलंदाजाची. या अगोदर आपण पाहिला संतोषने 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावले होते. यावेळेस कैलास नावाचा फलंदाज आहे, चांगली फलंदाजी त्याची सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. यावेळेसचा चेंडू फुल लेंथ आहे, लोअर फुल टॉस, चेंडूला यावेळेस भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेग रिजन, सीमारेषी पलीकडे आकाशाला गवसणी घालणारा षटकार. काय हे षटक चाललेले आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. खऱ्या अर्थाने कैलास नावाचा फलंदाज अप्रतिमरित्या ते मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे. धावफलक आपण पाहिलं तर निश्चितच आता फ्लाय झालंय ते 33 धावा यावेळेस त्या धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील.
या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार आलेले आहेत. एक षटकार संतोषच्या बॅटमधून आला तर 2 षटकार इथे आपण पाहिले निश्चितच कैलाशाच्या बॅटमधून आलेले आहेत. अक्षयाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. 33 धावा धावपल करत अशी सुरुवात कुठेतरी देवगाव संघाची सुद्धा झाली होती. इथेही दुधारी अस्त्र बाहेर काढायचं होतं. जो विचार केला होता तो चांगला होता. त्या पद्धतीने चेंडू सुद्धा इकडे मात्र पिच झाला होता, परंतु अतिरिक्त गती या चेंडूवर होती. चेंडू पडल्यानंतर टेकऑफ होत असताना उसळी घेत होता, ती उसळी कंट्रोल करता आली नव्हती आणि हा चेंडू अंतिमतः निर्धाव आला. एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव का फेकलाय, सर्वांनी सुटकेचा निश्चितच मोकळा श्वास सोडला असं म्हणायला हरकत नाही. धावफलक स्थिर आहे, 33 धावा धावफलकावर. यानंतरचा सामना टोकावडे वर्सेस बेलपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी निश्चितच नाणेफेकीसाठी यायचंय. टोकावडे संघाचे संघनायक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. बेलपाडा संघाचे संघनायक राहुल सोमने, आपणास विनंती आपण लगेचच या. जर आपण अधिकचा उशीर केला तर तुम्हाला निश्चितच पेनलाइज केलं जाईल. नाणेफेक निश्चितच करून घ्या. यस विशाल, तुझ्यापर्यंत माहिती पोहोचली जाईल. धावपलकर धावा किती आहेत? 35 धावा धावपलकर आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक आपण पाहिलं तर 35 झालेले. 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा. क्रमांक 3चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दौलत तुपे नावाचा गोलंदाज तयार असेल आणि फलंदाज तयार आहेत पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने कैलास आणि संतोष. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकता तर कैलास आहेत. हा पहिला चेंडू आहे. साइड आर्म गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना गोलंदाज आपण पाहिला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फंबल करतात. जिकडे 1 धाव हवी होती तिकडे 2 धावा इथे मात्र दिल्या जातात. शारीरिक भाषा कुठेतरी खालावली गेलेली आहे. देहबोली कुठेतरी पडलेली आपल्याला पाहायला मिळते. ती देवगाव टायगर्स या संघाची खऱ्या अर्थाने ही तर सुरुवात आहे. हा सामना 5 षटकांचा आहे. यानंतर कधीही मित्रांनो सामना बदलायला वेळ लागत नाही. माणसाचं नशीब ज्या पद्धतीने कधी बदलू शकतं, सामन्याचं चित्र कधीही बदलू शकतं. यावेळेचा फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र डीप मध्ये अक्षयच्या माध्यमातून झालं असं म्हणायला हरकत नाही. 1 धाव या धावपलकावर जोडली गेली. धावपलक 1ने वाढत असताना आपण पाहू शकाल यावेळेस धावपलकावर धावा आहेत 36-36, 38-38. दौलत नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चितच हे षटक हाताळलं जाते. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू त्याने फेकली आहेत. एकही मोठा फटका इथं मात्र खेळण्याची संधी दिली नाही. परंतु संतोष आणि कैलास दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने खेळपट्टीवर ते तग धरून उभे आहेत, नुसता वेळ ते निश्चितच जाऊ देत नाही तर मोठे फटके मारण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी ठरलेत. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. गोलंदाज तयार. इथे ही साइड आर्म चेंडू आहे. एक अँगल इथे मात्र क्रिएट केला जातो. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. सॅम करन, टॉम करन या दोन्ही गोलंदाजांची इथे मात्र आठवण होते. यावेळेस हा चेंडू निश्चितच निर्धाव आलेला आपल्याला पाहायला मिळतं. काल शिवळे संघाकडून गौरव गोलंदाजी करत होता. अगदी डिक्टो न्यूझीलंडचा म्युच्युअल सॅटनर, त्याची आठवण तिकडे मात्र ताजी झाली होती. काय गोलंदाजी त्या गोलंदाजाने सुद्धा केली. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा साइड आर्म आहे. यावेळेस फटका मोठा अप्रतिमरित्या इथं मात्र फटका खेळला गेला. आर पार षटकार. या अशा पद्धतीचे चेंडू असतात त्यांना तुम्हाला 2 शॉट इकडे मात्र ऑफर करता येतात. एक तर आहे अपिश कव्हर ड्राईव्ह आणि दुसरा इनसाइड आउट. मैदानाच्या आतमध्ये तोच फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. क्लास ऑफ द क्रिकेट आणि चेंडू निश्चितच धावपलक पुढे जात असताना नेल्सन फिगर ऑन दी बोर्ड. 44 रन्स ऑन दी बोर्ड. 44 धावा धावपलकर आहेत. एकही गडी आतापर्यंत बाद झाला नाही. ही जमेची बाजू निश्चितच आहे फलंदाजी करणाऱ्या आंबेळे या संघासाठी. पहिल्या सत्रामध्ये 63 धावा झाल्या होत्या. धूमधडाक्यात आजच्या दिवसाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि या सामन्याचं दुसरं सत्र सुद्धा त्याच पद्धतीने इथे मात्र टीट फॉर टॅट उत्तर दिलं जातं फलंदाजांच्या माध्यमातून. दौलत तयार.
यावेळेस बचावात्मक तंत्र इथे मात्र वापरायचं होतं आणि त्यातही अपयशी. संकट मित्रांनो माणसावर एकदा आली की ती 10 दिशांनी येत असतात. भगवान जब देताय तो चप्पर पाडके देताय असं जरी असेल, मात्र संकट ज्यावेळेस येतात ती सुद्धा 10 दिशांनी येत असतात. त्यांना सामोरं जाणं हे आपलं काम आहे. धावपल करू एक धाव अंकित होईल आणि 45 धावा धावपल करू लागले जातील. प्लेड ऑन, गडी बाद. पंचेचाळीस. धावा धावपलकर असताना गडी बाद झाला. आपण पाहिला संतोष चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिलं होतं. व्यक्तिगतरित्या 20 धावा या धावपलकर त्याने जोडल्या. त्याला दिलेली कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने मात्र पार पाडलेली असं म्हणायला हरकत नाही. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज कैलासच्या साथीने अरुण इथे मात्र जाताना आपण पाहू शकाल. यावेळेस दौलत तुपे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करताना आपण पाहू शकाल. त्याच्या माध्यमातून या षटकातील शेवटचा चेंडू. हा फटका सुद्धा चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि इंटू द मिडल ऑफ द बॅट चेंडू गेला डीप मध्ये. एक क्षेत्ररक्षक अक्षय होते, त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि एकदा धावपलकर जोडली असताना हे तिसरं षटक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलेलं. आपल्या 3 षटकं संपली, 1 गडी बाद झाला. धावपलकर धावा आहेत 46 आणि यानंतर आपण विचार केला तर 64 धावांचा पाठला करायचा असताना 12 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आहे आंबेळे संघासाठी. धन्यवाद. 3 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 46 धावा धावपलकर आहेत. यानंतर 12 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये ते मात्र आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आंबेळे या संघासमोर. मित्रांनो क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं. क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे आपल्याला माहित नाही. क्रिकेट कधीही आपल्याला हसवेल कधी रडवेल हे सांगता येत नाही. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं. यानंतर पाहायचंय या सामन्यामध्ये निश्चितच या सामन्याचं चित्र कुठेतरी बदलत आहे का मैदानाच्या आतमध्ये. परिवर्तन समाजाचा नियम आहे. पाहिजे कुठेतरी परिवर्तन या सामन्यामध्ये होते का. आतापर्यंत फलंदाजी करणारा आंबेळे संघ या सामन्यामध्ये निश्चितच वरचढ आहे. त्यांची सामन्यावरची पकड चांगली आहे आणि याचं कारण म्हणजे संतोष आणि कैलाश नावाचे 2 फलंदाज अप्रतिमरित्या फलंदाजी केली. गोलंदाज तयार असतील क्रमांक 4 साठी प्रथमेश. अरुण याच्याचा हा फटका आहे. पाहायचे गॅप मध्ये 1 बाउन्स ओव्हर दिलो 4 रन्स. बॅकफुटला राहून चेंडूला खेळून काढला. अप्रतिमरित्या चेंडू आणि फळीचा संपर्क झाला आणि हा चौकार मित्रांनो A1 ब्रँडेड क्वालिटीचा आपण पाहिला. धावपलक पुढे जात असताना प्रथमेश तयार असतील पुन्हा एकदा. स्टेप आउट होऊन इथे मात्र खेळून काढायचा आहे. अगोदरचा चेंडू बॅकफुटला येऊन खेळले होते, आता मात्र फ्रंटफुटला येऊन खेळायचा होता. इथेही कॉर्डिनेशन चेंडू फळीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. हा चेंडू निर्धाव आलेला आपण पाहिला. धावपलक स्थिर आहे. यावेळेस धावपलकर धावा आहेत 50 आणि यानंतर 14 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. प्रथमेश इज गेटिंग रेडी. राईट आर्म ऑफ द विकेट.
याही वेळी चेंडू पळीचा संपर्क आला नाही. चेंडू इथे मात्र पुढ्यात ठेवला होता आणि ज्या वेळेस हाफवाली असेल त्यावेळेस कनेक्शन येणं फार गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने ही संधी होती फलंदाजासाठी मोठा फटका खेळण्यासाठी आणि चेंडूच्या रेषेमध्ये आले नव्हते. लाईन आणि लेन जर तुम्ही रीड केली नाही तर निश्चितच एखादा फटका मारणं तुमच्यासाठी फार कठीण होत असतं. चेंडूवर अंतिम क्षणापर्यंत नजर हवी आहे, हेड पोझिशन स्टील हवी आहे आणि फुटवर्कची गरज असते. इथे हा फटका इथे मात्र कनेक्ट झाला पाहिजे. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू याही वेळेस काऊ कॉर्नर रिजनची मारेशी लांगत असताना हा चौकार. अ, 54 धावा या धावपलकावर लागलेल्या आहेत. 10 धावांची यानंतर गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. चौथं षटक प्रगतीपथावर असताना या षटकातील काही चेंडूंचा काही शेष आहे. यावेळेसचा चेंडू सुद्धा अप्रतिम आहे. उजव्या यष्टीला अगदी समांतर हा चेंडू निश्चितच फेकला जातो. कसोटी क्रिकेटमधली निश्चितच लाईन आहे. हा चेंडू थोडा फुलर होता आणि या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. फुलर चेंडू टाकत असताना निश्चितच तुमच्याकडे जर उसळी तुम्हाला मिळत असेल तर तुमच्या खांद्यामध्ये किती ताकद आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खांद्याचा अतिरिक्त वापर झाला, इटिंग द डेक ऑफ द क्रीज अशा पद्धतीची कन्सेप्ट असते आणि इथे मात्र ती वापरत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो प्रथमेश. 2 चौकार त्याच्या विरोधात जरूर आलेत परंतु 3 चेंडू त्याने निश्चितच निर्धाव इथे मात्र आहेत. हा चेंडू जर निर्धाव आला तर हा सामना निश्चितच रोमांचक होईल. शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की 10 धावांचा तिकडे मात्र पाठलाग करावा लागेल आणि 6 चेंडू 10 धावा असं समीकरण आलं तर सामना निश्चितच 50-50% अवस्थेमध्ये असेल असं सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची मित्रांनो गरज नाही. चला मैदानाच्या आतमध्ये निश्चितच अगदी अल्पावधीतच यानंतर आपण पाहू शकाल चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकला जाईल. 54 धावा आतापर्यंत या धावपलकावर लागलेले आहेत. आई एकविरा चषक 2022 हे भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठीच निश्चितच हे व्यासपीठ आपण पाहतोय. मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. जगदीशजी भाग्यवंत, सतीश भाग्यवंत या बंधूंच्या जोडीने ही स्पर्धा आपल्यापर्यंत मित्रांनो पोहोचवली. कोरोनाच्या कराळ काळात सुद्धा ही स्पर्धा सत्यामध्ये उतरले. या दोघांचं कौतुक. हा फटका चांगला आहे, हा फटका चांगला आहे. धाबा चांगल्या मिळतील. षटकार. दुसऱ्या सत्रामध्ये चेसिंग कशी केली मित्रांनो आतापर्यंत फलंदाजाचं फार कौतुक करावं लागेल. पहिलं षटक 9 धावांचं जरूर आलं होतं रोशन्याचं. त्यानंतर मला असं वाटतं की दुसरं जे षटक अक्षयने फेकलं त्यामध्ये 26 धावा आल्या होत्या. दौलतने फेकलेल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर चौथं षटक मला असं वाटतं निश्चितच रोशन याच्याकडे जर दिलं गेलं असतं तर कदाचित रिझल्ट वेगळा आला असता. यावेळी चौथ्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. फलंदाजाने कुठेतरी या सामन्यामध्ये गोलंदाजांना हबीब होण्याची चान्स दिली नाही, ती संधी दिली नाही आणि मला असं वाटतं 5वं षटक दौलत याच्यासाठी ठेवलं गेलेलं आहे म्हणून चौथ्या षटकामध्ये प्रथमेश वापरले गेले. त्यांनी 14 धावा दिल्या. धावपलकर धावा एकूण अंकित झालेले 60 आणि 4 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 3 धावा जर आल्या सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दौलत तुपे ऑन हिज बॉलिंग मार्क इन हिज सेकंड स्पेल. दिस इज द लास्ट ओव्हर ऑफ दिस मॅच. 6 चेंडू 4 धावा. पहिला चेंडू आहे बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने. इथे मात्र क्षेत्ररक्षक चूक करतायत. अंतिमतः स्वतःला सावरलंय. फेकी चांगली केली आहे आणि 1 धाव या धावपलकावर लावण्याची संधी इकडे मात्र मिळालेली आहे. या षटकामध्ये 1-2 जर डॉट डिलिव्हरी झाल्या तर सामन्याचा थरार मित्रांनो वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ते डॉट काढण्यासाठी समोरचे जे फलंदाज आहेत त्यांना बीट करावं लागेल आणि फलंदाजी आतापर्यंत अशी राहिली आहे की गोलंदाजांना संधी इथे मात्र दिली नाही. पायाचे पाठमोरावून झेल घेण्याची संधी इथे सुटली आहे. इथे जर झेल कलेक्ट केला असता या निश्चितच क्षेत्ररक्षकाने तर या निश्चितच षटकामध्ये कुठेतरी आव्हानात्मक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली असती. तेलही गेलं तूपही गेलं. गडी बाद झाला नाही. 1 धाव धावपलकावर लागली आणि धावपलक आपण पाहिलं तर 62 झाल्या. 2 धावांची गरज. हा फटका चांगला आहे. इथे 1 धाव निश्चितच मिळेल.
आणि यानंतर आपण पाहू शकाल इथे मात्र धावफलक बरोबरीमध्ये आलेला आहे. आणि आता यानंतर या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल की कोणताही संघ निश्चितच पराभूत होणार नाही. म्हणजे आंबेडे संघ पराभूत होऊ शकत नाही, कारण सुपर ओव्हर पर्यंत ते येऊन ठेपलेले आहेत. 3 चेंडू 1 धाव असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. आपण अलीकडच्या हंगामामध्ये वडवली बी वर्सेस गोरसे बी सामना पाहिला. 3 धावा शेवटच्या षटकामध्ये करून दिल्या नव्हत्या. गोलंदाज तयार, फटका चांगला आहे, अप्रतिम फटका. आणि हा विजयी फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना फलंदाज आरून याला आपण पाहिलं. आणि आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये देवगाव टायगर्स संघाला ज्याने आउटक्लास केलं ते आंबेडे संघ इथे मात्र या सामन्यामध्ये विजय साकारत आहेत. जिंकलेल्या संघाचं हार्दिक मनपूर्वक अभिनंदन.